शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, जिल्हाधिकारी व नायब तहसीलदार यांच्या पत्राला मुजोर शिक्षण अधिकाऱ्यांची डोळे झाक, भ्रष्ट संस्थाचालकाविरोधात रिपब्लिकन सेनेतर्फे बेमुदत आंदोलन। जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना धुळे समाधान बैसाणे यांची पत्रकार परिषद 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून जेल रोड येथे बेमुदत उपोषण सुरू असून जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत व संस्था चालकाविरोधात चौकशी करून गुन्हे दाखल करावेत व संस्थेची मान्यता रद्द करावी, ही विनंती समाधान बैसाणे। संस्थाचालकांची मुजोरी, विद्यार्थ्यांकडून मानतात डोनेशन, बैसाणे यांचे संस्था चालकांवर आरोप। पवार आणि नितीन पाटील आणि यांचा पैसे मागताना देताना घेताना याचा व्हिडिओ प्रूफ पण आहे माझ्याकडे। बरा व्हिडिओ किती दाखवायचा आहे? आज ज्या दिवशी मी ऍडमिशन घ्यायला गेलो होतो ना, ज्या वेळेस शिक्षणाधिकारीचा पगार 3,000 रुपये कमी केले, 17,000 रुपये उर्वरित भरत त्या दिवसाचा व्हिडिओ आहे। माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांनी जिल्हाधिकारी व नायब तहसीलदार यांच्या पत्राला अपमान केला आहे म्हणून शिक्षणाधिकारीवर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांची प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी सीबीआय कडून। माननीय मुख्याध्यापक सुनील मोरे व चेअरमन विजय पितांबर पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी आणि जोपर्यंत मला या मागण्या पुऱ्या होतील तोपर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही आहे। मी आंदोलन सुरूच ठेवणार आहे।